गुड मॉर्निंग सर्वांना। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमचा दिवस खूप छान असा, आनंदाचा, सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। आज नेहमीपेक्षा लवकर उठले, कारण आज करेक्ट मी 5ला उठलेली आहे आणि आज तसं स्पेशलसुद्धा काही आहे, त्याच्यामुळे आज मी नेहमीपेक्षा लवकर उठलेली आहे। जसं की मी म्हटल्याप्रमाणे आज खूप मोठी आनंदाची बातमी झालेली आहे, आनंदाची बातमी आहे। तर ती काय आहे ती व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे। पण आज खूप लवकर उठले होते, कारण आज कुठंतरी जायचं आहे। तुम्हाला समजलंच असेल कुठं जायचं आहे काय। तर बघा, आज जायचं होतं तुळजापूरला, त्याच्यामुळे आज सकाळी 5ला उठले आणि पहाटे 5 वाजल्यापासून उठून सगळी कामं केली। बाहेरचं पुसून वगैरे घेतलं, घरंसुद्धा स्वच्छ क्लीन केलेली आहेत। 6 वाजलेले आहेत आणि माझं घरातल्या सगळ्या फरशा पुसून झालेल्या आहेत आणि बाहेरचं सुद्धा अंगण जे आहे ते सडा मारून झालेलं आहे। आज पूजासुद्धा खूप लवकर केली। आंघोळ झाली की लगेच पूजा करून घेतली, म्हणजे 6ला आंघोळीला गेले, 6:15ला आले की लगेच देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं, कारण आज सगळं पटापट उरकून आपल्याला तुळजापूरला जायचं होतं। तसंही आमच्यापासून तुळजापूर खूप लांब नाही आहे, 35 ते 40 किलोमीटर आमच्यापासून तुळजापूर आहे। त्याच्यामुळे तुळजापूर पण खूप लांब नव्हतं, पण जे आमचे गुरु होते ते खूप लांब येणार होते, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आपल्याला तुळजापूरला जायचं होतं। तुळजापूरला जाण्यासाठी ते तिकडून येणार होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून सगळे मिळून निघणार होतो। तर असं झालेलं आहे, म्हणून हे सकाळचं जे आहे ते माझं मी डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे। सकाळी आज खूप लवकर उठले, सगळी जी कामं आहे जिथल्या तिथं सगळी व्यवस्थित केली आणि घरातलं पूजापाठ केल्याशिवाय मी कधीही घराच्या बाहेर पडत नाही। सर्वात अगोदर देवाचं कार्य आटपायचं आणि त्यानंतर मग कुठलेही जी कामं असतील ती कामं करायची, किंवा कुठं जरी घराच्या बाहेर जायचं असेल, कुठल्या लग्नाला जायचं असेल किंवा कुठंही जायचं असेल तर सगळं घरातलं देवाचं कार्य आटपायचं आणि त्यानंतर घराचं बाहेर पडायचं। तर असं असतं। आणि आज तर जाणार होते तुळजापूरला म्हटल्यानंतर मग घरातलं सर्व जे आहे ते जिथल्या तिथं करून जायला तर लागणारच आणि जावंच लागणार। तर बघा, स्वामींची सुद्धा छान अशी पूजा झालेली आहे, आपल्या देवांची सुद्धा देवपूजा सगळी केलेली आहे। पूर्ण व्हिडिओ शूट केलेला नाही मी देवपूजा कशी केली काय केली ती, कारण काय होतं आपल्याला जायची घाई गडबड असते, मग त्यातनं नंतर शूट करायचं म्हटलं की वेळ खूप जातो, त्याच्यामुळे आज खूप सगळं घाईघाईत केलेलं आहे। पण सकाळी खूप बघा, मी आजच विचार केला, आज मी 5ला उठले आणि एवढं लवकर देवपूजा केली ती किती प्रसन्न वाटायला लागले। रोज जर 5ला उठून सगळं जी कामं असतील ती लवकर उठून केल्यावर किती छान वाटेल। आज माझं मीच विचार केलेला आहे। तर बघा, खूप छान अशी मोठी अशी मस्त अशी मी तुळजापूरवरनं मूर्ती आणलेली आहे। ती मूर्ती मात्र मी आज मस्त अशी देवघरामध्ये ठेवणार आहे, म्हणजे आज नाही ठेवणार, आता ती मूर्ती माझा गेनमाळेचा कार्यक्रम करायचा त्यावेळेस ती चौकावर उजवणार, म्हणजे तिचा अभिषेक वगैरे सगळं होणार आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये स्थापन करायची आहे, तोपर्यंत नाही। तर मूर्तीसुद्धा आणलेली आहे छान, आणि तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये मी दाखवेनच मी काय तुळजापूरवरून आणलेलं आहे किंवा कसं काय। तर बघा, इकडे सकाळी जायचं होतं तुळजापूरला, तरीसुद्धा गॅसची पूजा ही सगळं पटापट आवरून घेतलं, गॅसची सुद्धा पूजा केली। नित्यकर्म जे आहे, कधीही किती वाजता जरी जायचं असेल तरी माझं नित्यकर्म मी सकाळी लवकर करून घराच्या बाहेर पडत असते। आपली जसे की आपल्या देवांच्या पूजा असेल, उंबऱ्याची पूजा असेल, गॅसची पूजा असेल, हे सगळ्या गोष्टी करत असते। बघा, छान अशी सुंदर पूजा करून घेतली, देवाची पूजा केली, सगळ्या तुळशीची पूजा म्हणजे सगळं केलं आणि त्यानंतर गॅसची पूजा केली आणि आता ठेवते चहा मस्तपैकी। आणि आज कसं झालं, लवकर जायचं होतं त्याच्यामुळे लवकर उठले, नाश्ता केला, फक्त चहा आणि नाश्ताच केला, स्वयंपाक वगैरे काही केला नाही, तरीसुद्धा मी पूजा करून घेतली गॅसची, कारण कसं आहे गॅसची पूजा केली ना घरामध्ये मला छान वाटतं, प्रसन्न वाटतं। आणि तसंही आज देवीला जायचं होतं म्हटल्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच। पटकन असा मस्त चहा ठेवला, चहा फक्त मी एकटीच पिते, हे दूधच पित असतात सकाळी, त्याच्यामुळे एकटीसाठी चहा ठेवला। आणि आज गाऊनवरच होते, आंघोळ केल्यानंतर लगेच साडी घातली नाही, कारण परत मला कपडे धुवायची होती आणि त्यानंतर मग मला आवरायचं होतं, म्हणून मग मी साडी वगैरे नंतर घातली। तर शक्यतो मी आंघोळ झाली की थोड्या वेळात लगेच साडी घालत असते, पण आज थोडंसं मला काम होतं, परत नंतर अंग ओलं होतं, परत ही साडी काढायची, परत दुसरी घालायची, असा वेळ खूप होतो, म्हणून आज साडी घातली नाही। कुठं जायचं असेल की असं होतं, त्याच्यामुळे मग लवकर उठून सगळ्या गोष्टी पटापट आवरायच्या असतात। तर बाहेर जायचं असल्यानंतर माझं रुटीन कसं असतं, तर हे रुटीन मी आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तसं कधीही शक्यतो मी खूप लांब जात नाही, आणि जायचं असेल तर माझं रुटीन कसं असतं, किंवा मी सकाळी जी कामं आहे, माझी देवपूजा असेल,
बाहेरचं सगळं आवरून आपल्या घरातल्या फरशा वगैरे पुसून देवपूजा करून सगळं नित्यकर्म आटपूनच मग मी घराच्या बाहेर जात असते. तर म्हणूनच मी आज तुम्हाला माझं कुठं बाहेर जायचं असल्यानंतर रुटीन कसं असतं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर झालेला आहे माझा चहा झाला की मला लगेच कपडे धुवून घ्यायचे आहेत. तरीसुद्धा मला घाईच होती. चहा आणि दूध सगळी तापवून घेतली, कारण दिवसभर परत कधी येणं होतं कधी नाही असं होऊ शकतं. त्याच्यामुळे दूध वगैरे सगळी तापवून घेतली आणि त्यानंतर मग माझा एकटीचा चहा, ते गेले होते आंघोळीला आणि मग त्यांना पण दूध लागतं त्याच्यामुळे दूध गरम करून ठेवलं आणि माझा चहा पण चांगला मस्त असा उकळला. चहा पिऊन घेणार आणि त्यानंतर कपडे धुवायचे आहेत. कपडे महत्त्वाचे, कारण बाहेर जायचं असेल तर कपडेसुद्धा धुणं तितकंच महत्त्वाचं आहे. कपडे धुवून घेते आणि त्यानंतर कपडे वाळू घालून मग मी साडी वगैरे घालणार आहे. तर बघा असं माझं आजचं रुटीन आहे. स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर बघू शकताय तुम्ही माझी संपूर्ण देवपूजा झालेली आहे. बघा सगळी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आज जायचं आहे तुळजापूरला, त्याच्यामुळे आज सकाळी खूप लवकर उठले होते आणि सगळं उठून सगळं घरातलं सगळं आवरून घेतलं आणि पूजा वगैरे झालेली आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 8:30, संपूर्ण झालेलं आहे. सकाळी 7ला देवपूजा झाली आणि पूजा वगैरे सगळं लवकर आवरलं. फरशा वगैरे घरातल्या सगळ्या पुसल्या आणि आता 8:30 वाजलेत. आता जायचं आहे तुळजापूरला. तर बघा जायचं म्हणून आवरूनच बसले होते, तेवढ्यामध्ये इकडं रानू आलेली आहे. रानू खूप दिवसातनं आज आली आणि बघा की आज ताईंनं स्वयंपाक केलेला नव्हता आणि रानू आली. मला खूप वाईट वाटायला लागलं. रोजचा स्वयंपाक केलेला असतो, ताजी चपाती देत असते, पण आज खरंच ताईंनं स्वयंपाक केलेला नव्हता. त्याच्यामुळे शिळी चपाती रानूला द्यायला मला पण खूप वाईट वाटायला लागलं. शिळ्या चपात्या मी खाऊ घालते, पण पूजा ज्यावेळेस मी करते ना त्यावेळेस ताजी चपाती खाऊ घालते आणि त्यानंतर मग नंतर थोड्या वेळाने मी शिळ्या चपात्या ठेवत असते, कारण असंही वेस्ट होण्यापेक्षा जनावरांच्या म्हणजे गेलं मुखामध्ये तरी चांगलं. फेकून देण्यापेक्षा हे वायाला जाण्यापेक्षा जनावरं खातात पण आणि त्या गायी सगळं खातात पण ताजी चपाती मी पूजा करत असताना देत असते. पण आज काय करायचं, नाविलाज माझासुद्धा झाला आणि काय माहिती मला एवढ्या लवकर ही येईल. आणि आज बघा की 8:30 वाजले का नाही तर ही सुद्धा आली. कधी कधी 12 वाजेपर्यंत वाट बघते तर हे येत नाहीत, पण त्यांनासुद्धा माहिती असेल की आज आपली मालकीन जी आहे ती आज कुठंतरी बाहेर जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला उशिरा गेलं तर काहीच मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हे सुद्धा खरं लवकर आलेली आहे. मला त्याच गोष्टीचं फार कौतुक वाटतं की बघा माझं कुठं जायचं असेल तर माझी पूजा चुकत नाही, ह्या लवकर येतात. म्हणजे हे एक मला ह्या गोष्टीचं म्हणजे देवच माझ्याकडे पाठवून देतो म्हणल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे आपली आई तुळजाभवानी साक्षात आपल्या घरामध्ये आलेली आहे. बघा आता बघू शकता तुम्ही मूर्ती आईची. तर आज तुळजापूरला गेले होते, तुळजापूरवरून परडी आणलेली आहे आणि आता परडीचा कार्यक्रम करायचा आहे म्हटले होते मी. तर परडी आपल्या हातावर घ्यायची आहे, त्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदर आपल्याला अशी परडी आणावी लागते बदलून, म्हणजे पहिली परडी तिथं सोडून दुसरी आणावी लागते. तर आता फायनली ही आपली परडी आणलेली आणि परडीबरोबर माझ्या देवघरामध्ये आई तुळजाभवानीची मूर्तीसुद्धा बघा मी छान अशी आणलेली आहे. तर मूर्ती चांगली मोठी आहे. आता ज्या दिवशी आपला परडीचा कार्यक्रम होईल त्या दिवशीच मूर्तीला सुद्धा चौकावर उजवून घेते आणि त्यानंतरच मंदिरामध्ये मूर्ती स्थापन करते. तोपर्यंत मूर्ती आणखीन स्थापन नाही केलेली आणि आता अशीच सध्या ठेवलेली आहे. आणि परडे बघू शकता तुम्ही, परडे अशी आणलेली आहे. तर हे माळ हे अशी. तर बघा हे होतं म्हणजे मी म्हटली आनंदाची बातमी. तर साक्षात आई तुळजाभवानी माझ्या घरी आली म्हणजे ही आनंदाचीच बातमी असणार ना. तर बघू शकताय तुम्ही मूर्ती खूप चांगली आहे. मला मूर्ती इतकी आवडली ना, मूर्ती खूप चांगली आहे. हे बघा आणि चांगली मोठी आहे, भरीव आहे चांगली मूर्ती. मी माझ्या आवडीनं घेतली आणि मूर्ती नव्हतीच आपल्याकडं, फक्त आई तुळजाभवानीचा टाकच होता परडी असल्यामुळे. अजून मी मूर्ती आणलीच नव्हती कधी देवघरामध्ये, पण आता साक्षात आपल्या आई तुळजाभवानी आपल्या घरामध्ये आली.
तर बघा ताईंनो, आज माझ्या घरामध्ये पुन्हा एकदा माझा गृहप्रवेश झालेला आहे. खरं तर गृहप्रवेश करत असताना मला व्हिडिओ काढायचं डोक्यामध्येच आलं नाही आणि परत खूप वाईट वाटायला लागलं. अरे एवढी तरी क्लिप आपल्याला टाकता आली असती. गृहप्रवेश माझा खूप चांगला केला. जे माझे गुरु भाऊ जे होते ते आलेले होते, गुरु आई आलेल्या होत्या, सगळे आलेले होते आणि मस्त असं माझं परडी घरात घेऊन असं हातामध्ये परडी घरात घेऊन त्यांनी माझं औक्षण केलं आणि माझं गृहप्रवेश केला. म्हणजे ताटामध्ये हळदी कुंकाचं पाणी करून पाय उमटवले, देवघरापर्यंत परडी घेऊन गेले. इतकं छान सगळं केलं आणि खरंच तर ते मला शूट करता आलं नाही आणि मला काही बोलता पण आलं नाही तिथं. असं झालं. आम्ही घरामध्ये चौघच होतो आणि प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही एक वस्तू होती. त्याच्यामुळं मोबाईलमध्ये शूटिंग काढायचं कोणाच्या डोक्यातही आलं नाही आणि लक्षातसुद्धा आलं नाही खरं तर माझ्यासुद्धा. परत मला वाटायला लागलं की एवढा छान गृहप्रवेश माझा केला आणि माझं किती छान व्हिडिओ झाला असता. पण असं तुम्हाला मी माझ्या पावलांचे ठसे दाखवते बघा. अशा प्रकारे माझं स्वागत केलं. परडी घेऊन हातामध्ये मी गृहप्रवेश केलेला आहे. तुळजापूरला गेल्यावर मी काही मोबाईल अजिबात हातामध्ये घेतला नव्हता. त्याच्यामुळे शूटिंग वगैरे काही केली नव्हती. घरी आल्यानंतरही तसंच झालं. तर चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.